बस्तियों में आयोजन जमाया, तन मन धन अपना सबने है लगाया, आयोजन समिति ने निमंत्रण भिजवाया। हाँ तो माता बहने बंधुओं, संघ शताब्दी वर्ष में पूरे भारत में हिंदू सम्मेलन हो रहे हैं। हिंदू जगेगा तो विश्व जगेगा, मानव का विश्वास जगेगा, भेद भावना का ये तमस छटेगा, समरसता का भाई अमृत बरसेगा। तो संपूर्ण हिंदू समाज से निवेदन है कि अपने मंडल और बस्ती में होने वाले हिंदू सम्मेलन में अवश्य पधारे। दिनांक, स्थान और समय ऊपर दिए गए पोस्टर में अंकित है। हिंदू सम्मेलन में आना, कहीं चूक न जाना, आप सभी को है निमंत्रण हमारा। त्याच्यामुळे खाली करू नका, आरामाने काढा, रंगरंगोटी व्यवस्थित करा. नाही जे लहान मुलं आहे जे बसत नाहीये आणि त्यांचं चित्र झालेलं आहे कंप्लीट, त्यांनीच जायचं आहे. वाटणार आहे 6 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. जयप्रकाश नगरच्या राममंदिराच्या या मैदानातच कार्यक्रम सुरू करणार आहे 6 वाजता, 6 ते 8. संघ साधना 100 वर्षों की, जनगण मन अभिनंदन. हो रहे हिंदू संगम, हो रहे हिंदू संगम. संत महाराज यांची की गंगा बहती, जन जन करते हैं वंदन. हो रहे हिंदू संगम, हो रहे
कुछ देश की खातिर कर देंगे हम अर्पण हो रहे हिंदू संगम शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते दीपज्योतिर्नमोऽस्तुते त्यावेळी आपल्या नाकाच्या शेंड्यावरचा तो राग घेऊन दिमाखात आमची ही झबेली तात्यांसमोर येऊन उभी राहायची. तात्या टोपे बरं का त्यावेळी साधारण 15-20 वर्षांचे होते आणि ते या चौघांना युद्धाचं शिक्षण देत होते. हे तात्या टोपे म्हणजे तेच बरं का येवलेकरांचा तात्या, अहो ज्याची टोपी उडवल्याशिवाय इंग्रजांना स्वातंत्र्य युद्ध अधिकृतपणे संपल्याची घोषणा करता आली नाही ते आमचे तात्या. राग सावरत तात्यांना म्हणायची, तात्या तुमच्या त्या नानासाहेब आणि रावसाहेबांना जाऊन सांगा म्हणावं एकदा मला राणी होऊ दे मग बघ माझा तोरा काय. दोनही हातानं शत्रूवरती वार करते आहे. ह्यू रोज आणि त्या बार्टनच्या सैन्याला कापत पुढं जायचं होतं. उत्तरेकडच्या भांडेर दरवाजाकडे आलेली आहे आणि काय तिचं ते शौर्य. 20-22 वर्षाची ही तरुणी आहे. काय तिचं शौर्य वर्णन करू शकत नाही हो शब्दामध्ये. नभविदारुणी तेजस्वी ही वीज उडाली काय. नभविदारुणी तेजस्वी ही वीज उडाली काय. भीमाच्या हातामधली कोसळे गदाती काय. निखळुनी स्वर्गद्वाराची अर्गलाच पडली काय. क्षणभास असा की झाला प्रत्येक पहारे वाला. आकाश बघतची बसला दाखवीत गगन क्रीडा. फेकला तटाहून घोडा दाखवीत गगन क्रीडा. फेकला तटाहून घोडा फेकला तटाहून घोडा. आणि आता अंगावर येणारी शत्रूची फौज आणि एकीकडे 40 फूट उंच असलेली ती खिंड. मृत्यू दोन्हीकडे आहे आणि म्हणून शत्रूच्या हाती पडून विटंबण्या होण्यापेक्षा मृत्यूचीच सामना करू म्हणून आपल्या आवडत्या राजरत्न अश्वाला या राणीनं इशारा केला मात्र. आणि आपल्या मालकिणीचा तो इशारा समजताच या राजरत्न अश्वानं जी उडी मारली ते सरळ ते जनावर 40 फूट खाली येऊन जमिनीवर आदळलं. त्याचे पाय मुरगळले हो, पण राणीनं खाली उतरून त्याला थोपटताच आपल्यावर काय जबाबदारी नियतीनं घातलेली आहे हे त्या जनावराच्या लक्षात आलं. अरे काही तर शिका त्या जनावराकडून, काही तर शिका रे भ्रष्ट नेत्यांनो. त्या जनावरानं 120 मैलाचं अंतर घेऊन राणीला त्या काट्या कुट्यातून दगडधोंडातून तोंडाला फेस येत होता हो. पण आज काही झालं तरी राणीला कालपीला पोचवायचंच असा पणच जणू त्यानं केला होता. आणि कालपीला राणी आली, पण मंडळी कालपीला येऊन काही उपयोग झाला नाही, कारण पेशव्यांनी आधीच तलवारी खाली टाकलेल्या होत्या. पण आमच्या राणीनं पाणेदारपणे तात्याला सांगितलं, तात्या आणि रावसाहेबांना तो किल्ला काबीज केला.
आनंदाच्या सगळ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये ज्यावेळी तो किल्ला हस्तगत केला त्यावेळी शिंदे आणि त्यांचा सहकारी दिनकर राजवाडे त्या किल्ल्यातून पळून गेलेले होते आणि रावसाहेबांचा तिथं थाटामाटात राज्याभिषेक झालेला आहे. सगळं उत्साहाचं वातावरण आहे. पण या उत्साहाच्या वातावरणामध्ये एक गोष्ट मात्र राणी आणि तात्याला कळत होती, कोणाच्याही लक्षात येत नव्हतं. ही उत्सवाची वेळ नाहीये. त्यांच्या लक्षात येत होतं इंग्रज हल्ला करणार आणि खरोखर शिंद्यांना सामोरं करून इंग्रजांचे 5 सेनापती आता ग्वाल्हेरच्या दिशेनं निघालेले आहेत. कार्य पडो देश कार्य पडो, अतिशय सुश्राव्य असं कीर्तन यांनी सादर केलेलं. एकदा जोरदार टाळ्या आपण तत्पूर्वी एक छोटीशी गोष्ट मी आपल्यासमोर सांगते. एक सुंदर असा बगीचा असतो, पक्षी फुलझाडं या सगळ्यांनी तो बहरलेला असतो आणि त्या बगीचाच्या मध्यभागी एक सुंदरसं गुलाबाचं झाड असतं आणि त्यातील गुलाबाला बहरण्यासाठी एक थेंब रक्ताची गरज असते. तर एकदा काय होतं, एक कळी येते आणि पक्षी बघतो की आता ही कळी आलेली आहे आणि ती उमलणार, म्हणजे एक थेंब रक्ताची आता गरज आहे. तो अतिशय आनंदी होतो की आता एकदा ही बाग परत बहरणार आणि म्हणून तो धावतच नाही उडतच सगळीकडे जातो आणि सगळ्यात पहिले त्याला पोपट भेटतो. पोपटाला तो म्हणतो की आता आपल्या इथे सुंदर कळी आली आहे बरं आणि लगेच ती उमलणार देखील आहे, फक्त एक थेंब रक्ताची गरज आहे तर तू देऊन दे. तर पोपट त्याला म्हणतो नाही रे, कालच माझी शुगर डिटेक्ट झालेली आहे, मी नाही देऊ शकत, घेऊन आपला रक्ताचा एक थेंब देऊ शकत. तर हा संदेश देणारी ही गोष्ट होती. यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. यशवंत महाराज पराते यांना मी मंचावर सादर आमंत्रित करते. मी आमंत्रित करते आदरणीय डॉक्टर लीना गहाणे यांना आणि आदरणीय सुश्री सुनीता दीदी यांना, आदरणीय श्री दत्ताजी टेकाडे यांना. सर्व मान्यवरांनी स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते आणि आपण जोरदार टाळ्यांनी सर्व मान्यवरांचे इथे स्वागत करूया. सहजपणे मनातील संदेहांना दूर करू या यत्नाने. पिढ्या पिढ्यांची दिव्य प्रेरणा कोटी हृदये पुन्हा भरू. हिंदुत्वाच्या अभिमानाने नवीन युग साकार करू, नवीन युग साकार करू. या हिंदू संमेलनासाठी जमलेल्या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांचं आपल्याला आशीर्वचन लाभणार आहे असे हभप श्री यशवंत महाराज मठाधिपती रघुनाथ स्वामी मठ धापेवाडा, ज्या मार्गदर्शक म्हणून आपल्या इथे आज आलेले आहेत त्या सौ लीना गहाणे, राष्ट्रसेवी समितीच्या अखिल भारतीय सहबौद्धिक प्रमुख, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या सौ सुनीताताई दिदी, सकल हिंदू संमेलनाचे पालक श्री दत्ताजी टेकाडे आणि आमच्या या समितीचे अध्यक्ष माननीय श्री विजयराव महाजन. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या हजारो वर्षांपासून भारतीय संस्कृती ही वसुधैव कुटुंबकम अशी संस्कृती आहे. पण या संस्कृतीचा जेव्हा जेव्हा नाश झाला त्यावेळेस भगवंतानी यातून तोडगा काढला. कारण महाभारतामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, परमेश्वरांनी एक वचन सांगितलं आहे. ते असं म्हणाले होते की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्य. नवी दिशा दिलेली आहे. 19व्या शतकामध्ये स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माची पताका अटकेपार झेंडा लावला आणि सगळ्या जगाला हिंदू धर्माचं महत्त्व सांगितलं. असताना भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत ही प्रतिज्ञा घेतली होती. पण ती प्रतिज्ञा आपण विसरत चाललो आहे. आपण खरंच सर्वांसोबत एकोप्याने राहतो का? त्या याच्यासाठी आणि मी काय करू शकतो या राष्ट्रासाठी. सकल हिंदू संमेलनामध्ये आज आपण इतक्या भव्य संख्येने इथे सगळेजण उपस्थित आहात. समाज जर संघटित असेल तर काय होतं याचं छोटंसं उदाहरण आपल्याला लाल बहादूर शास्त्री यांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतं. मत्ता पाहून अधिक तृप्त झालेला आहे.
तर असे हे आपले भारतातले नीतितत्व आणि अतिथी देव भव हीच आपली परंपरा. आज आपल्याला या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून जे मान्यवर मंचावर उपस्थित आहेत त्यांचा आपण इथे परिचय आणि सत्कार करूया. अध्यात्म आपल्या देशाचं मूळ आणि गाभा आहे. अध्यात्म हे वेद, पोथ्या, पुराणांमध्ये मर्यादित न ठेवता आपल्या ओघवत्या आणि ओजस्वी वाणीतून जनसामान्यांपर्यंत पोहोचवणारे आणि इतकंच नाही तर ते आपल्या आचरणात आणणारे हरिभक्त परायण श्री यशवंत महाराज पराते मागील 26 वर्षापासून त्या अंजुमन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. समकालीन महिला व राष्ट्रीय विचारांवर त्यांचे 900 पेक्षा अधिक व्याख्याने झाले असून 1000 पेक्षा अधिक लेख आणि कविता त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. 2020 ते 23 मध्ये ऐकूया देशभक्तीपर समूहगीत. जयोस्तुते जयोस्तुते श्री मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्री मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची परवशते जानभात तुझी आकाशी मोशी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती चांदणी समसमलकलकशी वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्री मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तुझी विलसत सेवानी स्वतंत्रते भगवती तुझी विलसत सेवानी. तू सूर्याचे तेज उधळीचे लांबी तुझी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्री मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे. मोक्षमूर्ती तुझी स्वरूपे तुलाच
शुभदे स्वतन्त्रते भगवती त्वामहं यशोयतां वन्दे यशोयतां वन्दे 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 भारत माता की भारत माता की देह एकच आहे ना. एक आत्मा आहे म्हणून जीव ब्रह्म आहे, जीव ब्रह्म आहे म्हणून मन ब्रह्म आहे, मन ब्रह्म आहे म्हणून शरीर ब्रह्म आहे, शरीर ब्रह्म म्हणून इंद्रिय आहे, इंद्रिय आहे म्हणून विषय आहे. श्रीरामा समस्त जगदं रामम नाम काय गती. नामस्मरण करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. आपण हिंदू आहोत, हिंदुस्तान आहे. राजा म्हणल्यानंतर त्याची आपण मर्यादा पालन केली पाहिजे. आपला राजा आहे त्याला अप्रतिष्ठा करणं जमणार नाही. मग देशाचा पंतप्रधान असो की राज्याच्या मुख्यमंत्री असो ते करत आहे ना. आताच बाईने सांगितलं ना, झाशीची राणी काय भाग्याचे वर्णन करता येईल. मनुष्यामध्ये जो राजा आहे तो आपला प्रभू आहे, वनजलामध्ये जो सिंह आहे तो आपला प्रभू आहे. मग जे जे श्रेष्ठ वस्तू दिसतात ते प्रभू आहे. एक भिन्न गाना आता है, नाम है जोरू की, नाम है खावन की. एक दिन शादी का नाम नाता निभाना है. लग्न लावलंय म्हणून आपली बायको, आणि लग्न लावले तर बिना बायकोचे नाव आहे का? नाही. तशी ही स्त्री याने लग्न लावलेलं आपल्या गर्भामध्ये, आईच्या पोटामध्ये. शरीर नौका हे स्त्री आहे, पती परमेश्वर आत्मा आहे. आत्मा गेला हे सती जाते. अग्निकाष्ट घेते ना, हे तुम्हाला माहिती आहे ना. हे अग्निकाष्ट घेतलं का सती गेली. सती म्हणून सांगितलं संतांनी, मरावे परी किंची रूपे उरावे, मना सज्जना अचित क्रिया करावे. काय हिंदुस्थानाचे आहे, काय तुमचा अधिकार आहे. ज्या इतर देशाचा अधिकार नाही तो अधिकार तुम्ही कमावलेला आहे, पण ते गमावू नका. म्हणून राष्ट्रीय संरक्षणाची गरज आहे. आणि तुम्ही दुसऱ्याच्या जरी तुम्ही संरक्षण नाही केलं, स्वतःचं रक्षण तर करा. 4 माणसं आले त्याला तरी उत्तर दिलं पाहिजे की नाही तुम्ही. मग हे तर क्षमता या साखीमध्ये आहे, या हिंदूमध्ये आहे. हिंदुस्थानामध्ये सगळेच हिंदू आहे, एकही नाही. सगळे हिंदुस्थानी गर्व असायला पाहिजे, भारत मातेचा गर्व असायला पाहिजे की आपण भारतीय आहोत. आणि काय तुमचे गुणवर्धन करतात, तुमचं नाव देखील घेतात आणि तुमचे नमस्कार करतात लोक. भारत देशाचे लोक तुमच्या वर्णन करतात. जा त्या भारत देशामध्ये, कोणी विचारत नाही. तुमच्या देशामध्ये विचारतात काय तुमची ख्याती आहे, काय तुमचं ज्ञान आहे. मनुष्यामध्ये जसा राजा मुख्य आहे त्या पद्धतीचं तुम्ही आहे. तुमचं ज्ञान एवढं रस्त्यावर पडलेलं नाही. तर आपण आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता आदरणीय डॉक्टर लीना गहाणे यांचे उद्बोधन ऐकण्यास सगळेजण उत्सुक आहोत. त्यांना मी इथे सादर आमंत्रित करते. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राष्ट्रसेविका समितीच्या पश्चिम क्षेत्राच्या मान्य कार्यवाहिका सुनंदाताई जोशी, विदर्भ प्रांताच्या कार्यवाहिका आदरणीय रोहिणीताई आठवले, महानगर कार्यवाहिका करुणाताई, आमच्या सगळ्यांना स्वास्थ्य लाभावं याच्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आदरणीय विलासजी, पंकजजी, सगळ्यांना नमस्कार. एका विशेष कार्यक्रमाला म्हणून आपण सगळेजण इथे उपस्थित झालो आहोत. मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित माझे माता पिता केलं. ते आंदोलन सुरू करण्यामागचाच उद्देश, हेतू हा गेल्या काही शतकांमध्ये भारताचा समाज आणि त्यांनी हरवलेलं जे स्वत्व होतं त्याच्या पुनर्जागरणाचा प्रयास. पूजनीय डॉक्टरजींनी क्रांतिकार्य केलं. क्रांतिकारकांबरोबर अनेक वर्ष ते होते. काँग्रेसबरोबर पण त्यांनी काम केलं, राजनीतीत पण ते होते. पण ज्या वेळेला समाजाचा वेध त्यांनी घेतला, पल्स, ही ट्राईड टू नो द पल्स ऑफ द सोसायटी, तेव्हा त्यांना लक्षात आलं की मुघलांचं आक्रमण झालं त्यावेळेला आमच्या ज्या संस्था आहेत
ज्याला आपण गुरुकुल म्हणू, विवाह संस्था म्हणू, अन्य ज्ञानाची केंद्र म्हणू, मंदिरं म्हणू, मठ म्हणू, याच्यावर आक्रमण झालेलं आहे. हे सांस्कृतिक आक्रमण आहे. संत गाडगे महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आमच्या सावित्रीबाई फुले यांच्या नावे विद्यापीठं व्हावीत, बहिणाबाई, असं काम आम्हाला करायचं आहे. तिसरा विषय आहे, 1500 वर्षाचा संघर्षाचा इतिहास भारताचा राहिलेला आहे. मी आक्रमणांपासून सुरुवात केलेली होती, परंतु या सगळ्या आक्रमणांमध्ये समाजामध्ये विकृती आल्या, नाकारता येणार नाही. महिलांचं शिक्षण बंद झालं, सती प्रथा आल्या, बालविवाह आले, पडदा पद्धती आली, महिलांना रिस्ट्रिक्शन्स जरूर आले, परंतु या सगळ्या रिस्ट्रिक्शन्समध्ये देखील आपल्या परिवाराला राष्ट्रभक्तीनी ओतप्रोत करून त्याच्या पौरुषाचा ऱ्हास झालेला आहे. आणि पुन्हा एकदा समाजामध्ये पौरुष निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न हे झाले पाहिजे. वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला शस्य श्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनी फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्। कोटि कोटि भुजै धृत खर करवाले अबला के नमायत बले बहुबल धारिणीं नमामि तारिणीं रिपुदल वारिणीं मातरं वन्दे मातरम्। तुमि विद्या तुमि धर्म तुमि हृदि तुमि मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुमि मा शक्ति हृदये तुमि मा भक्ति तोमराई प्रतिमा गड़ी मंदिरे मंदिरे वंदे मातरम्। त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमला अमला अतुला सुजला सुफला मातरम् वन्दे मातरम्। श्यामलां सरलां सुष्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं। भारत माता की, भारत माता की। सर्वांचे मनपूर्वक आभार। आपल्या सगळ्यांसाठी इथे महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे चित्रकलेमध्ये ज्यांनी भाग